Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study the income tax slabs for the senior citizens. We know that senior citizen means a person, an individual whose age is 60 and above. आपल्या देशामध्ये ज्या व्यक्तीचं वय 60 किंवा 60पेक्षा जास्त आहे अशा व्यक्तीला सिनियर सिटीजन म्हणजेच ज्येष्ठ नागरिक असं म्हटलं जातं. अँड आवर कंट्री गिव्स सम टॅक्स बेनिफिट, सम टॅक्स कन्सेशन टू सच सिनियर सिटीजन्स. आपल्या देशामध्ये जे ज्येष्ठ नागरिक असतात यांना वेगवेगळ्या सवलती दिल्या जातात. त्यापैकी टॅक्स बेनिफिट म्हणजेच टॅक्समध्येच देखील त्यांना काही कन्सेशन दिलं जातं. मग एखाद्या व्यक्तीचं वय 60 आहे किंवा 60पेक्षा जास्त आहे, मग या व्यक्तीला जे काही मिळणारे इन्कम आहे या इन्कमवरती त्या व्यक्तीने कशा पद्धतीने कोणत्या स्लॅब्सप्रमाणे कोणत्या टप्प्याप्रमाणे टॅक्स हा पेड करायचा असतो हे आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. In this particular lecture, we are going to study how to compute the tax liability of those individuals whose age is 60 and above. ज्या व्यक्तीचं वय 60 किंवा 60पेक्षा जास्त आहे अशा सिनियर सिटीजन्सचं इन्कम टॅक्स कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो, त्यांच्यासाठी टॅक्सचे स्लॅब्स काय आहेत, त्यांचा टॅक्स कॅल्क्युलेट कसा करायचा, त्यांचा TDS पर मंथ कसा कॅल्क्युलेट केला जातो हे आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. Okay, this category or these slabs are for the senior citizens whose age is 60 and above, but most importantly age 60 and above but below 80 years. ओके, ज्या व्यक्तीचं वय 60 किंवा 60पेक्षा जास्त आहे परंतु 80पेक्षा कमी आहे त्यांनाच सिनियर सिटीजन असं म्हटलं जातं. एखाद्या व्यक्तीचं वय जेव्हा 80 होतं किंवा 80च्या क्रॉस पुढे जातं तेव्हा त्यांना सुपर सिनियर सिटीजन असं म्हटलं जातं. ओके, सुपर सिनियर सिटीजन ही जी नवीन कॅटेगरी आहे ती काही वर्षांपूर्वी नव्याने तयार केलेली आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने. त्यामुळे आपण आजच्या या लेक्चरमध्ये जे सिनियर सिटीजनचं कॅल्क्युलेशन करणार आहोत त्या सिनियर सिटीजनसाठी वयाची जी अट आहे ती किती आहे तर ती महत्त्वाची म्हणजे व्यक्तीचं वय 60पेक्षा जास्त, 60 किंवा 60पेक्षा जास्त परंतु 80पेक्षा कमी. ओके, 80पेक्षा कमी असेल तर त्यांच्यासाठीचे हे टॅक्स स्लॅब्स आहेत. ओके, these are the tax slabs for assessment year 21-22. आपल्या सिलेबसप्रमाणे असेसमेंट इयर 2021-22 आहे त्यासाठीचे हे इन्कम टॅक्स स्लॅब्स आहेत. कुणासाठी आहेत तर फॉर इंडिव्हिज्युअल्स दॅट इज सिनियर सिटीजन्स हॅव्हिंग एज 60 इयर्स अँड अबव. ज्या सिनियर सिटीजनचं, ज्या व्यक्तीचं वय 60 किंवा 60पेक्षा जास्त आहे बट बिलो 80 पण 80पेक्षा कमी, 80पेक्षा कमी म्हणजे 79 वगैरेपर्यंत जरी असेल तरी त्यांना सिनियर सिटीजन असं म्हटलं जातं. आता त्यांच्यासाठी टॅक्सचे स्लॅब्स काय आहेत, टप्पे काय आहेत बघा. तर पहिलं सांगितलं आहे इन्कम अप टू ₹3 लाख. एखाद्या सिनियर सिटीजनचं, ज्येष्ठ नागरिकाचं उत्पन्न 3 लाखापर्यंत असेल तर टॅक्स रेट हा नील आहे, शून्य आहे. पाठीमागच्या लेक्चरमध्ये इन द प्रिव्हियस एक्झाम्पल वी हॅव सीन दॅट the exemption limit was ₹2,50,000. Sorry, exemption limit is ₹2,50,000 for the normal person. Normal person means whose age is below 60. ज्यांचं वय 60पेक्षा कमी आहे त्यांना हे लिमिट 2.5 लाख होतं. तेच जे ज्येष्ठ नागरिक आहेत सिनियर सिटीजन त्यांना लिमिट हे 3 लाख केलेलं आहे. म्हणजेच काय, 3 लाखापर्यंत इन्कम असेल तर कुठलाही टॅक्स गव्हर्नमेंटला द्यावा लागत नाही. 3 लाखापर्यंत टॅक्स हा माफ आहे. 3 लाखाच्या पुढे इन्कम गेलं की मात्र तुम्हाला टॅक्स हा 5-10% जो काय असेल तो पेड करावा लागतो. हे देखील आपल्याला ऑब्जेक्टिव्हसाठी महत्त्वाचं आहे की जे सिनियर सिटीजन्स असतात त्यांना हे एक्झम्पशन लिमिट आहे. किती लिमिट आहे ते तर 3 लाखाचं. हे बेसिक एक्झम्पशन आहे. 3 लाखापर्यंत टॅक्स हा माफ असतो. म्हणजेच 3 लाखाच्या पुढे इन्कम गेलं तरच टॅक्स हा पेड करावा लागतो. ओके, हे झालं फर्स्ट टेबल, फर्स्ट लाईन. 3 लाखापर्यंत टॅक्स हा पूर्णपणे माफ आहे. आपण आता 3 लाखापर्यंत पोचलोय. दुसरं स्लॅब काय सांगतो 3,01,000 म्हणजेच 3 लाख टू 5 लाख. मग आता सांगा 3 लाखापासून 5 लाखापर्यंत 3 ते 5 मध्ये फरक किती रुपयाचा आहे, 2 लाखाचा आहे. त्या 2 लाखावर टॅक्स किती घ्यायचं सांगितलं आहे तर 5%. त्यामुळे दुसरं जे लाईन आहे, दुसरं जे स्लॅब आहे तो आहे 3 लाख ते 5 लाख. त्याच्यावरती टॅक्स किती 5%.
हे दुसरा स्लॅब आहे, आपण 5 लाखापर्यंत पोचलो. आता तिसरा स्लॅब तिथूनच चालू होतो, 5,01,000 म्हणजेच 5 लाख टू 10 लाख. मग सांगा 5 लाखाला सुरुवात झाली 10 लाखापर्यंत, 5 ते 10 लाख फरक किती रुपयाचा आहे? फरक आहे 5 लाखाचा. त्याच्यावर टॅक्स किती घ्यायचा? तर 20% टॅक्स घ्यायचा. हे झालं तिसरा स्लॅब. 5 लाख ते 10 लाखावरती किती? तर 20%. हा दुसरा स्लॅब झाला. आणि आता चौथा आणि शेवटचा 10 लाख अँड अबाव. 10 लाखाच्या वर जेवढं आपलं इन्कम असेल, समजा 12 लाख आहे, मग 10 ते 12 म्हणजे 2 लाखाचा फरक आहे. एखाद्याचा 15 लाख असेल, 10 लाख ते 15 लाख, 10 लाखापेक्षा कितीने जास्त आहे? 5 लाखानं समजा. त्याच्यावरती टॅक्स किती घ्यायला सांगितलं आहे? तर 30%. जे प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये आपण टॅक्स स्लॅब्स पाहिले तशाच प्रकारचे आहेत, फक्त 2 फरक आहेत. पहिला फरक म्हणजे इथं 3 लाखापर्यंत टॅक्स माफ आहे. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की ज्यांचं वय 60पेक्षा कमी असतं त्यांना 2.5 लाखापर्यंत माफ असतो. इथं ते 3 लाख आहे, 50,000ची जादाची सवलत आहे. तो एक बदल आहे. आणि दुसरा बदल तो म्हणजे हा जो दुसरा टप्पा आहे 5%चा, तो चालू 3 लाखाला होतो आणि संपतो 5 लाखाला. पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये ते 2.5 लाख ते 5 लाख होतं. इथं पहिला टप्पा 3 लाखाला संपलाय, त्यामुळे दुसरा टप्पा तिथूनच चालू होतो. ओके, हे 2 फक्त बदल आहेत. बाकीचं जे काय टेबल आहे ओके ते नेहमीप्रमाणे. पुन्हा एकदा टेबल क्लिअरफुली बघा. हे टेबल कुणासाठी आहे? दिस टेबल इज फॉर सिनियर सिटीजन्स हुज एज इज 60 अँड अबाव, 60 ऑर अबाव बट बिलो 80. ज्यांचं वय 60, 61, 62, 63, 64 करत 80पेक्षा कमी आहे, 79पर्यंत आहे, त्यांच्यासाठीचं हे टेबल आहे. टेबल काय सांगतं? पहिल्या 3 लाखावरती टॅक्स हा माफ असतो. पहिल्या 3 लाखापर्यंत टॅक्स माफ. म्हणजे इन्कम जर 3 लाखापेक्षा कमी असेल, 2.5 लाख, 280, 2,90,000 असेल, तर टॅक्स कोणताही पेड करायचा नाही. 3 लाखाच्या पुढे इन्कम गेलं तरच टॅक्स पेड करायचा. पहिली लाईन सांगते 3 लाखापर्यंत टॅक्स हा माफ आहे. दिस इज फर्स्ट. पहिल्या जे काय स्लॅब आहे तो 3 लाखापर्यंत होता, तिथपर्यंत आपण पोचलो. दुसरा स्लॅब तिथूनच पुढे 3,01,000 म्हणजे 3 लाखापासून 5 लाखापर्यंत 5%. 3 ते 5, मग 3 ते 5 दोन्हीमध्ये फरक आहे 2 लाखाचा. त्याच्यावर टॅक्स किती पेड करायचे? 5%. हे दुसरं टेबल सांगतं 3 लाख ते 5 लाखावरती किती? तर 5%. त्यानंतर तिसरं स्लॅब सांगतो 5 लाख ते 10 लाख, त्याच्यावरती टॅक्स द्यायचा 20%. 5 ते 10 त्याच्यावरती 20%. आणि शेवटी 10 लाखापेक्षा जेवढे इन्कम जास्त असेल तेवढ्या जादा इन्कमवरती 30%. त्यामुळे हे टॅक्स स्लॅब्स आहेत. ओके, टॅक्स आपण कॅल्क्युलेट केल्यानंतर ह्या टेबलप्रमाणे टॅक्स कॅल्क्युलेट करायचा. टॅक्स कॅल्क्युलेट केल्यानंतर त्याच्यामध्ये ॲड 4% फॉर हेल्थ अँड एज्युकेशन सेस. जे काय टॅक्सची रक्कम येते, आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये जे एक्झाम्पल पाहिलेलं आहे की टॅक्स कॅल्क्युलेट केल्यानंतर ती जी काय टॅक्सची अमाऊंट आहे त्याच्या 4% हेल्थ म्हणजे आरोग्य आणि एज्युकेशनसाठी ॲडिशनल टॅक्स आपल्याला द्यावा लागतो. हा 4% नसतो. हे देखील ऑब्जेक्टिव्हसाठी महत्त्वाचं आहे. ऑब्जेक्टिव्हला विचारलं जातं की हेल्थ अँड एज्युकेशन सेस इज चार्जड @... तर हेल्थ अँड एज्युकेशन सेस हा नेहमी 4%ने कॅल्क्युलेट केला जातो. आणि 4% कशाच्या? तर जो काय टॅक्स आलेला आहे, टॅक्स आपण कॅल्क्युलेट केलेला आहे त्याच्या 4%. ओके, आणि प्रिव्हियस एक्झाम्पलप्रमाणे इथे देखील रिबेट अंडर सेक्शन 87A. आपण प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये पण पाहिलं की इफ इन्कम इज लेस दॅन ₹5 लाख, एखाद्या व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न 5 लाखापेक्षा कमी असेल तर त्या व्यक्तीला कोणताही टॅक्स गव्हर्नमेंटला द्यावा लागत नाही. बघा, नो टॅक्स विल बी पेएबल ऑन टोटल इन्कम अप टू ₹5 लाख. फक्त कंडिशन एक आहे, इन्कम 5 लाखापेक्षा कमी असावं. 5 लाखाच्या इन्कम पुढं गेलं की ही सवलत मिळत नाही, ही सूट मिळत नाही. ही सूट काय सांगते बघा. व्हॉट इज धिस रिबेट अंडर सेक्शन 87A? प्रिव्हियस एक्झाम्पलप्रमाणे सांगितलं आहे, रिबेट अंडर धिस सेक्शन प्रोव्हाइड्स बेनिफिट ऑन टॅक्स पेमेंट टू रेसिडेंट इंडिव्हिज्युअल. ही जे काही सूट आहे, रिबेटचा मराठी अर्थ होतो सूट. ही सूट फक्त कुणाला मिळते? जो आपल्या देशाचा रेसिडेंट इंडिव्हिज्युअल आहे. इन्कम टॅक्सच्या नियमाप्रमाणे जो रेसिडेंट आहे त्यालाच ही सूट मिळते. फक्त कंडिशन काय? कंडिशन इज युअर टॅक्सेबल इन्कम शाल नॉट बी मोर दॅन ₹5 लाख. तुमचं वार्षिक उत्पन्न 5 लाखापेक्षा जास्त नसावं. 5 लाखापेक्षा जास्त नसेल तर तुम्हाला ही सूट मिळेल. म्हणजेच काय? इट मीन्स एनीवन हॅव्हिंग इन्कम मोर दॅन ₹5 लाख विल नॉट गेट धिस पर्टिक्युलर रिबेट.
लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर ही सूट मिळणार नाही. ज्यांचं उत्पन्न 5 लाखापेक्षा जास्त आहे त्यांनी सच केस टॅक्स विल बी कॅल्क्युलेटेड ॲट द नॉर्मल रेट. जो काय टेबल आहे या टेबलप्रमाणे त्यांचा टॅक्स जो आहे तो कॅल्क्युलेट केला जातो. ही जे रिबेट आहे, रिबेट म्हणजे त्याला मराठीमध्ये सूट असं म्हटलं जातं. ही सूट कुणाला दिली जाते तर ज्यांचं इन्कम 5 लाखापेक्षा कमी आहे त्यांनाच फक्त ही सूट मिळते. 5 लाखाच्या 1 रुपया जरी इन्कम वाढलं, 5 लाख क्रॉस केलं की ही सूट मिळत नाही. ओके, दिस इज द टेबल फॉर कॉम्प्युटिंग द इन्कम टॅक्स ऑफ द सिनियर सिटीजन्स. आता आपण एक्झाम्पल घेऊया आणि एक्झाम्पलच्या साह्यानं त्या व्यक्तीचं इन्कम कसं टॅक्स कसा कॅल्क्युलेट केला जातो ते आपण यामध्ये पाहणार आहोत. ओके, सो लेट स्टार्ट विथ द एक्झाम्पल. दिस इज एक्झाम्पल नंबर 2 ऑन दिस पर्टिक्युलर टॉपिक. Read the example carefully. From the following information, calculate tax liability of individuals as well as amount of TDS per month for the assessment year 21-22. ओके, यामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे, आपल्याला या प्रत्येक व्यक्तीची टॅक्स लायबिलिटी म्हणजेच या व्यक्तीने दरवर्षी किती टॅक्स पेड करायचा आहे, या वर्षी किती टॅक्स पेड करायचं आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याचबरोबर त्यांच्या पगारातून TDS टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स किती TDS कट केला पाहिजे हे देखील आपण कॅल्क्युलेट हे करायचं आहे. आपल्याला टेबल दिलं आहे, सिरियल नंबर, नेम ऑफ पर्सन, एज आणि टॅक्सेबल इन्कम. पहिल्या व्यक्तीचं नाव आहे मिस्टर विठ्ठल चव्हाण, वय आहे 64 आणि त्यांचं टॅक्सेबल इन्कम आहे ₹7 lakhs. दिस इज फर्स्ट. सेकंड पर्सन इज मिस्टर सादिक पटेल, एज 68, हिज टॅक्सेबल इन्कम इज ₹8,90,000. यांचं वार्षिक उत्पन्न किती आहे तर 8,90,000. त्यानंतर थर्ड पर्सन इज मिसेस रमा शर्मा, एज 76, हर इन्कम इज ₹3,90,000. यांचं वर्षभराचं इन्कम किती आहे तर 3,90,000 हे त्यांचं इन्कम आहे. त्यानंतर फोर्थ पर्सन इज मिसेस कोमल जाधव, एज 62 अँड हर टोटल टॅक्सेबल इन्कम इज ₹5,80,000. त्यांचं इन्कम किती आहे तर 5,80,000 एवढं आहे. त्यानंतर फिफ्थ पर्सन इज मिसेस आसिया शेख, एज 65, हर टॅक्सेबल इन्कम इज ₹7,60,000. यांचं वार्षिक उत्पन्न 7,60,000 आहे. आणि लास्ट पर्सन इज मिस्टर रामराव जाधव, एज 70, टॅक्सेबल इन्कम इज ₹12 lakhs. त्यांचं उत्पन्न किती आहे तर 12 लाख रुपये. हिअर वी आर गिवन द इन्फॉर्मेशन ऑफ 6 इंडिव्हिज्युअल्स हुज एज इज 60 to 80. प्रत्येकाचं वय 60पेक्षा जास्त आहे आणि 80पेक्षा कमी आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे the individual whose age is 60 and above but below 80 they are called as a senior citizens. त्यांना सिनियर सिटीजन्स असं म्हटलं जातं. मग आता हे सिनियर सिटीजन्स आहेत, त्यांना टेबल कोणतं ते आपण आत्ताच पाहिलेलं आहे. पहिल्यांदा आपण हे बघूया की हे जे 6 व्यक्ती आहेत या 6 पैकी कोणाचं इन्कम 5 लाखापेक्षा कमी आहे बघा. तर फक्त एकाच व्यक्तीचं नाव आहे रमा शर्मा. ओके, त्यांचंच फक्त इन्कम 5 लाखापेक्षा कमी आहे, त्यामुळे यांनाच फक्त रिबेट ही मिळेल. जे आपण आत्ता पाहिलं की रिबेट अंडर सेक्शन 87A इट इज अवेलेबल ओनली व्हेन युअर टॅक्सेबल इन्कम इज लेस दॅन ₹5 lakh. ज्यांचं उत्पन्न 5 लाखापेक्षा कमी असतं त्यांना ही सूट मिळते. आणि सूट काय आहे, बेनिफिट काय असतो तर 5 लाखापेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांना टॅक्स हा पेड करावा लागत नाही, त्यामुळे त्यांचा टॅक्स हा 0 येतो. त्यांनी कोणताही टॅक्स द्यायचा नाही. आपल्या या एक्झाम्पलमध्ये इन दिस एक्झाम्पल वी आर गिव्हन द इन्फॉर्मेशन ऑफ 6 इंडिव्हिज्युअल्स. वी आर गिव्हन देअर नेम्स, देअर एज अँड देअर टॅक्सेबल इन्कम. अँड आउट ऑफ धिस इन्फॉर्मेशन देअर इज ओनली वन पर्सन, नेमली मिसेस रमा शर्मा. हर इन्कम इज लेस दॅन ₹5 lakhs. So only and only she is eligible for the tax rebate under section 87A. And as per this rebate, she is not required to pay any tax to the government because her total taxable income is less than ₹5 lakhs. जे आपल्याला एक्झाम्पलमध्ये 6 व्यक्तींची माहिती दिलेली आहे त्यापैकी फक्त ही एकमेव अशी व्यक्ती आहे मिसेस रमा शर्मा ज्यांचं उत्पन्न 5 लाखापेक्षा कमी आहे. आणि आपल्याला माहिती आहे की ज्यांचं उत्पन्न 5 लाखापेक्षा कमी असतं त्यांना गव्हर्नमेंटला कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही. हा जो काही बेनिफिट आहे हा बेनिफिट त्याला रिबेट म्हणजे सूट असं म्हटलं जातं. आणि ही रिबेट सेक्शन 87A च्या अंतर्गत दिली जाते.
हा देखील प्रश्न आपल्याला 2 ऑब्जेक्टिव्हसाठी विचारलं जातं की जे रिबेट आहे ते कोणत्या सेक्शन अंतर्गत दिली जाते, तर सेक्शन आहे सेक्शन 87A. दुसरा क्वेश्चन विचारला जातो जी रिबेट आहे 87Aच्या अंडर ती देण्यासाठी व्यक्तीचं इन्कम किती असावं लागतं, तर इन्कम 5 लाखापेक्षा कमी असावं लागतं. आणि आपल्या या एक्झाम्पलमध्ये फक्त या एकमेव व्यक्ती आहेत मिसेस रमा शर्मा, त्यांचंच उत्पन्न फक्त 5 लाखापेक्षा कमी आहे, त्यामुळे फक्त त्यांनाच ही रिबेट मिळणार आहे. ओके, आणि रिबेट मिळाल्यामुळे त्यांनी कोणताही टॅक्स गव्हर्नमेंटला द्यायचा नाही. आता आपण बाकीच्या व्यक्तींचे इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट करूया. पहिले व्यक्ती आहेत मिस्टर विठ्ठल चव्हाण, त्यांचं एज 64 आहे आणि इन्कम किती आहे, तर 7 लाख. पहिल्यांदा आपण हेडिंग द्यायचं कॉम्प्युटेशन ऑफ टॅक्स लायबिलिटी अँड TDS पर मंथ. आपल्याला एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे की टॅक्स लायबिलिटी कॅल्क्युलेट करा, म्हणजे त्यांनी किती टॅक्स द्यायचं आहे ते कॅल्क्युलेट करा आणि त्यांच्या महिन्याचा TDS देखील कॅल्क्युलेट करायचा आहे. पहिल्यांदा व्यक्तीचं नाव विठ्ठल चव्हाण, एज 64 आणि इन्कम किती, 7 लाख रुपये. इन्कम 5 लाखापेक्षा जास्त आहे, त्यामुळे रिबेट मिळणार नाही, हे पहिली गोष्ट कन्फर्म. इन्कम किती आता, 7 लाख. मग आपलं पहिलं काम असतं की टेबलमध्ये मार्किंग करायचं की आपल्याला कॅल्क्युलेशन कुठपर्यंत करायचं आहे. इन्कम किती ते मी लिहिलं 7 लाख रुपये. मग 7 लाख म्हणजे 5 आणि 10 लाखाच्या मध्ये आहे. व्यक्तीचं इन्कम घ्यायचं ते 7 लाख सांगितलं ना, मग 7 लाख म्हणजे 5 आणि 10 लाखाच्या मध्ये, म्हणजे आपल्याला इथपर्यंत कॅल्क्युलेशन करायचं आहे. इथपर्यंत म्हणजे पहिली स्टेप, दुसरी स्टेप आणि तिसरी, एकूण 3 स्टेप्समध्ये कॅल्क्युलेशन होणार आहे. जी शेवटची स्टेप असते, द लास्ट स्टेप इज ऑलवेज इनकम्प्लीट, ती नेहमी अपूर्ण असते, त्यामुळे शेवटची स्टेप नेहमी काळजीपूर्वक करायची. बघा, पहिली स्टेप काय सांगते, पहिल्या 3 लाखावरती टॅक्स हा नील असतो. पहिल्या 3 लाखावरती टॅक्स किती, नील, म्हणून ते लिहिलं बघा, ऑन फर्स्ट 3 लाख, पहिल्या 3 लाखावरती टॅक्स किती घ्यायचा, नील. 3 लाखापर्यंत आपण आलो, आपली पहिली स्टेप पूर्ण झाली. आपण आता 3 लाखापर्यंत पोचलोय. आता दुसरी स्टेप काय सांगते बघा, दुसरी स्टेप सांगते 3 लाख ते 5 लाख, त्याच्यावरती 5%. ही दुसरी स्टेप आहे. 3 लाख एक म्हणजे 3 लाख, 3 लाख ते 5 लाख त्याच्यावरती किती, तर 5%. तेच लिहिले बघा इथे, 3 लाख एक ते 5 लाख त्याच्यावरती 5%. मग आता ही सुरू झाली स्टेप 3 लाखाला, संपते 5 लाखाला. मग 3 लाखाला सुरुवात झाली, 5 लाखापर्यंत दोन्हीत फरक कितीचा आहे, तर 2 लाखाचा आहे. त्या 2 लाखावरती 5%. मग कॅल्क्युलेटरवरती करा, 2 लाखाच्या 5% म्हणजे टॅक्स किती येतो, तर तो येतो 10,000 रुपये. फक्त आपण काय केलं, स्टेप चालू कुठे झाली ते बघायचं, थांबायचं कुठे, इथे दोन्हीमधला फरक आणि त्याच्या 5%, तो आला किती, तर 10,000 रुपये. दुसरी स्टेपसुद्धा झाली. आता तिसरी आणि शेवटची स्टेप, मगाशी सांगितल्याप्रमाणे शेवटची स्टेप नेहमी अपूर्ण असते. तिसरी स्टेप सुरू झाली 5 लाखाला, संपते 10 लाखाला, पण आपल्याला थांबायचं कुठपर्यंत, आपलं इन्कम आहे 7 लाख तिथपर्यंत. मग 5 लाखाला सुरू झाली, थांबायचं 7 लाखापर्यंत आणि टॅक्स किती टक्के, 20%. म्हणून तिसरी आणि शेवटची स्टेप 5 लाख 1 ला सुरू झाली, ₹2 किती, 7 लाख. जेवढं आपलं इन्कम आहे शेवटची स्टेप ही तिथंच थांबते, 5 लाख टू 10 लाख. मग आता सांगा, सुरू झाले 5 लाखाला, संपते 7 लाखाला, 5 आणि 7 लाख दोन्हीत फरक कितीचा आहे, 2 लाखाचा आहे. त्या 2 लाखाच्या 20%, 2 लाखाचे 20% म्हणजे टॅक्स किती आला, तर तो आला 40,000 रुपये. ओके, जे टेबल आहे त्या टेबलप्रमाणे फक्त माहिती लिहिली, टॅक्स रेट लिहिला आणि टॅक्सची अमाऊंट फक्त कॅल्क्युलेट केली. तिन्ही स्टेप झाल्या. आता फक्त टॅक्सची बेरीज करा. टॅक्सची बेरीज 10 आणि 40, टॅक्स किती आला, तर 50,000 रुपये एवढा टॅक्स आला. जो टॅक्स येतो त्याच्यामध्ये आपण 4% ॲड करतो, हेल्थ आणि एज्युकेशन सेस, आरोग्य आणि शिक्षणाचा ॲडिशनल टॅक्स. तो किती टक्के असतो, 4%. हे पण आपल्याला विचारलं जातं ऑब्जेक्टिव्हसाठी की हेल्थ अँड एज्युकेशन सेस इज कॅल्क्युलेटेड ॲट द रेट ... तर तो 4% असतो. 4% कशाचा, जो टॅक्स कॅल्क्युलेट केला 50,000 त्याच्या 4%, 50,000च्या 4% म्हणजे तो आला किती, तर 2,000 रुपये. 50,000च्या 4% तर 2,000, ते त्यात ॲड करा आणि बेरीज करा, त्यामुळे एकूण टॅक्स पेएबल त्याला नाव द्यायचं, तो आला 52,000 रुपये. म्हणजे हे जे कोण व्यक्ती आहेत मिस्टर विठ्ठल चव्हाण, ज्यांचं इन्कम वर्षाचं 7 लाख आहे, त्यांनी गव्हर्नमेंटला एकूण 52,000 रुपये टॅक्स पेड करायचा आहे. हा वर्षभराचा टॅक्स आहे. ओके, वर्षभराचा टॅक्स, एकूण यांनी एवढा टॅक्स पेड करायचा. याच्या साह्यानं आपण TDS कसं कॅल्क्युलेट करू शकतो, TDSचा अर्थ होतो टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स. ओके, म्हणजे
महिन्याच्या पगारातून महिन्याच्या इन्कममधून किती TDS कट केला पाहिजे. वर्षाचा जो टॅक्स आलेला आहे तो 52,000 आलेला आहे. वर्षाचा टॅक्स 52,000. एका वर्षामध्ये 12 महिने असतात म्हणून त्याला भागिले 12 महिने केलं की एका महिन्याचा टॅक्स मिळतो. तो आला किती तर 4,333 रुपये. यांच्या पगारातून 4,333 रुपये कट केले पाहिजेत किंवा यांच्या इन्कममधून 4,333 दर महिन्याला कट करून ते गव्हर्नमेंटला पेड केले पाहिजेत. दिस इज द अमाऊंट ऑफ TDS पर मंथ. ओके, हे झालं या व्यक्तीचं कॅल्क्युलेशन. पहिलं कॅल्क्युलेशन झालं. आता सेकंड व्यक्ती जे आहे त्यांचं नाव आहे मिस्टर सादिक पटेल, एज 68 आणि इन्कम किती आहे 8,90,000. इन्कम 8,90,000 आहे म्हणजे 5 लाखापेक्षा जास्त आहे, म्हणजे यांना देखील 87A ची रिबेट मिळणार नाही. ओके, ही पहिली गोष्ट कन्फर्म झाली. इन्कम किती 8,90,000. पहिल्यांदा आपण मार्किंग करायचं की कॅल्क्युलेशन कुठपर्यंत करायचं. इन्कम आहे 8,90,000. मग आपलं टेबल बघा, टेबलमध्ये आपण पहिल्यांदा मार्किंग करूया. इन्कम किती आहे ते इथं मेन्शन केलं 8,90,000. बरोबर, 8,90,000 म्हणजे 5 आणि 10 लाखाच्या मध्ये इन्कम आहे. 8,90,000 इन्कम आहे ना, म्हणजे ते 5 आणि 10 लाखाच्या मध्ये, म्हणजे आपल्याला 1 2 3 इथे पण 3 स्टेप्स पूर्ण कराव्या लागतील. पहिली स्टेप काय सांगते, पहिल्या 3 लाखावरती टॅक्स हा नील असतो. पहिल्या 3 लाखावरती टॅक्स हा नील, तेच लिहिलं बघा ऑन फर्स्ट 3 लाख. पहिल्या 3 लाखावरती टॅक्स किती नील. 3 लाखापर्यंत आपण पोचलो, 3 लाखापर्यंत टॅक्स हा माफ आहे. पहिली स्टेप झाली. आता दुसरी स्टेप काय सांगते बघा, दुसरी स्टेप सांगते 3 लाख ते 5 लाख. 3 ते 5 याच्यावरती 5%. 3 लाख ते 5 लाखावरती 5%. तेच लिहिले 3,01,000 म्हणजे 3 लाख टू 5 लाख त्याच्यावरती 5%. मग आता ही स्टेप सुरू झाली 3 लाखाला, संपते 5 लाखाला. 3 ते 5 मध्ये फरक आहे 2 लाखाचा. त्या 2 लाखाच्या 5%, 2 लाखाच्या 5% म्हणजे टॅक्स किती येतो तर तो येतो 10,000 रुपये. दुसरी स्टेप सुरू झाली 3 लाखाला, 3,01,000. पहिले 3 लाखाला संपले म्हणजे दुसरे 3,01,000 चालू होणार. 3,01,000 ते 5 लाख. राऊंड ऑफ करण्यासाठी 3 ते 5 लाख दोन्हीत फरक आहे 2 लाखाचा. त्याच्या 5% तो आला किती तर 10,000 रुपये. 2 लाखाच्या 5% म्हणजे 10,000. दुसरी स्टेपसुद्धा झाली. आता तिसरी आणि शेवटची स्टेप, मगाशी सांगितल्याप्रमाणे शेवटची स्टेप ही नेहमी अपूर्ण असते. तिसरी स्टेप सुरू कुठे होते, सुरू झाली 5 लाखाला. 5,01,000 म्हणजे 5 लाखाला आणि थांबायचं कुठं तर आपलं जेवढे इन्कम आहे तिथपर्यंत. मग 5 लाखापासून कुठपर्यंत 8,90,000पर्यंत आणि टॅक्स किती 20%. बघा तिसरं कॅल्क्युलेशन 5,01,000 ते 8,90,000 जेवढं आपलं इन्कम आहे तिथंच फक्त थांबायचं. मग 5 लाख ते 8,90,000 त्याच्यावरती 20%. आता चालू स्टेप झाले 5 लाखाला आणि थांबायचं कुठं 8,90,000ला. मग दोन्हीमध्ये फरक कितीचा आहे बघा, 5 लाख ते 8,90,000 म्हणजे फरक आहे 3,90,000चा. त्या 3,90,000वरती 20%. 3,90,000च्या 20% म्हणजे टॅक्स येतो किती तर तो येतो 78,000. तिसरी स्टेप चालू झालेली 5 लाखाला आणि संपते ती 8,90,000ला. फरक जो आला 3,90,000 त्याच्या 20% म्हणजे किती टॅक्स आला 78,000 रुपये. ओके, सर्व स्टेप झाल्या. आता फक्त टॅक्सची बेरीज करा. टॅक्सची बेरीज आली किती तर 88,000 रुपये. जो टॅक्स येतो त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे 4% ॲड करा हेल्थ आणि एज्युकेशन सेससाठी. कशाच्या 4%, जो टॅक्स 88,000 आला आहे त्याच्या 4% म्हणजे किती 3,520. 3,520 ॲड करा, टोटल टॅक्स लायबिलिटी कळेल, ते आली 91,520. म्हणजे हे जे व्यक्ती आहेत मिस्टर सादिक पटेल ज्यांचं इन्कम 8,90,000 आहे, त्यांनी गव्हर्नमेंटला एकूण 91,520 एवढा टॅक्स पेड करायचा आहे. हा वर्षभराचा टॅक्स आहे. त्याला फक्त 12 महिन्यानं भागलं की एका महिन्याचं टॅक्सची रक्कम मिळते, त्याला 7,627. त्याला आपण TDS असं म्हणतो, टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स. दर महिन्याच्या त्यांच्या इन्कममधून एवढा टॅक्स गव्हर्नमेंटला पेड केला पाहिजे. ओके, दिस इज सेकंड कॅल्क्युलेशन. आता तिसरं कॅल्क्युलेशन काय, तिसरं कॅल्क्युलेशन आहे मिसेस रमा शर्मा, एज 76 आणि इन्कम 3,90,000. उत्पन्न 3,90,000 आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे की ज्यांचं उत्पन्न 5 लाखापेक्षा कमी असतं त्यांनी गव्हर्नमेंटला कोणताही टॅक्स द्यायचा नाही. ओके, बघा नो टॅक्स इज पेएबल ॲज इन्कम इज लेस दॅन ₹5 lakhs. 5 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे त्यामुळे सेक्शन 87A प्रमाणे त्यांना तो बेनिफिट मिळेल. त्यांना कोणत्याही गव्हर्नमेंटला टॅक्स द्यावा लागणार नाही कारण त्यांचं उत्पन्न 5 लाखापेक्षा कमी आहे. टॅक्सच द्यावा लागणार नाही त्यामुळे त्यांच्या दर महिन्याला TDS कट करण्याची आवश्यकता नाही.
हे झालं थर्ड कॅल्क्युलेशन. आता फोर्थ कॅल्क्युलेशन बघा. एकूण 6 कॅल्क्युलेशन आपल्याला करायचे आहेत. चौथ्या व्यक्तीचं नाव आहे मिसेस कोमल जाधव, एज 62 आणि इन्कम किती आहे 5,80,000. इन्कम 5 लाखाच्या पुढे गेलं आहे म्हणजे रिबेट म्हणजे सूट मिळणार नाही. इन्कम किती आहे 5,80,000. मग पहिल्यांदा आपण मार्किंग करून घेऊया की आपल्याला कॅल्क्युलेशन कुठपर्यंत करायचं आहे. इन्कम किती सांगितलं आहे 5,80,000. मग पहिल्यांदा आपण इथे इन्कम मेन्शन करूया. इन्कम आहे 5,80,000. 580 आहे. पहिल्यांदा मार्किंग बघा. 5,80,000 म्हणजे 5 लाख आणि 10 लाखाच्या मध्ये. इन्कम 5,80,000 आहे म्हणजे 5 लाख ते 10 लाखाच्या मध्ये आहे. पहिल्यांदा मार्किंग केलं 5 आणि 10 लाख म्हणजे इथपर्यंत कॅल्क्युलेशन करायचे. 1, 2 आणि 3 स्टेपमध्ये कॅल्क्युलेशन. पहिली स्टेप काय सांगते तर पहिल्या 3 लाखावरती टॅक्स हा माफ असतो. आहे तसं मेन्शन केलं बघा. पहिल्या 3 लाखावरती ऑन फर्स्ट ₹3 लाख टॅक्स नील. पहिल्या 3 लाखावरती टॅक्स हा पूर्णपणे माफ असतो. आपली पहिली स्टेप झाली. आता दुसरी स्टेप काय. एकूण 3 स्टेप्स आहेत. पहिली स्टेप झाली, ही स्टेप झाली. दुसरी स्टेप काय सांगते 3 लाख ते 5 लाख ह्याच्यावरती 5%. 3 लाख ते 5 लाखावरती 5%. माहीत असं लिहिलं आहे बघा. फ्रॉम 3,01,000 ते 5 लाख त्याच्यावरती 5%. मग ही स्टेप चालू झाली 3 लाखाला, संपते 5 लाखाला. 3 ते 5 दोन्हीमध्ये फरक आहे 2 लाखाचा. त्या 2 लाखाच्या 5% टॅक्स किती आला 2 लाखाच्या 5% म्हणजे 10,000 रुपये. ही झाली दुसरी स्टेप. 2 स्टेप पूर्ण झाल्या. आता तिसरी आणि शेवटची स्टेप जी लास्ट स्टेप असते ती नेहमी इनकम्प्लीट असते. तिसरी स्टेप सुरू कितीला होते 5 लाखाला. संपते कुठे 10 लाख. पण आपल्याला थांबायचे कुठे 5,80,000ला. जेवढं आपलं इन्कम आहे तिथं थांबायचं आहे आणि त्याचे किती टक्के तर 20% त्यांनी सांगितलेलं आहे. ही तिसरी आणि शेवटची स्टेप आहे बघा. 5,01,000 टू कुठे थांबायचं आपले इन्कम किती आहे तिथपर्यंत 5,80,000 आणि त्याच्यावर 20%. मग 5 लाख ते 5,80,000 दोन्हीत फरक किती आहे सांगा. 5 लाखापासून 5,80,000 म्हणजे फरक आहे फक्त 80,000चा. त्याचे 20% 80,000चे 20% म्हणजे टॅक्स किती आला टॅक्स आला 16,000 रुपये. ओके. 3 स्टेप्स होत्या. 3 स्टेप्सप्रमाणे कॅल्क्युलेशन केलं. फक्त आता टॅक्सची बेरीज करा. 10 आणि 16 एकूण टॅक्स किती आला तर 26,000. जो टॅक्स येतो त्यामध्ये 4% हेल्थ अँड एज्युकेशन सेस. कशाच्या जो टॅक्स 26,000 आला आहे त्याच्या. मग 26,000च्या 4% म्हणजे किती आला सेस 1,040. तो त्यात ॲड करा. एकूण टॅक्सची बेरीज मिळेल तुम्हाला तर तो आला किती 27,040. म्हणजे या व्यक्तीनं ज्यांचं इन्कम 5,80,000 आहे त्यांनी गव्हर्नमेंटला एकूण 27,040 एवढा टॅक्स पेड करायचा आहे. 27,040 हा वर्षाचा टॅक्स आहे. त्याला भागिले 12 महिने केलं की एका महिन्याचा टॅक्स मिळाला 2,253 रुपये. म्हणजे दर महिन्याच्या पगारातून एवढा TDS टॅक्स कट केला पाहिजे आणि दर महिन्याला तो गव्हर्नमेंटला जमा केला पाहिजे. ओके. दिस इज द फोर्थ कॅल्क्युलेशन. Now the second last, that is fifth calculation. Name is Mrs. Asiya Sheikh, age 65, income 7,60,000. उत्पन्न 7,60,000 आहे म्हणजे 5 लाखापेक्षा जास्त आहे. इन्कम 5 लाखाच्या पुढं गेलं म्हणजे यांना देखील कोणतीही रिबेट कोणतीही सूट सवलत मिळणार नाही. इन्कम किती आहे 7,60,000 आहे. पहिल्यांदा आपण मार्किंग करूया की कॅल्क्युलेशन कुठपर्यंत करायचं आहे. इन्कम किती आहे 7,60,000. ते मेन्शन मी इथं करतो 7,60,000. ओके. 7,60,000 म्हणजे 5 आणि 10 लाखाच्या मध्ये म्हणजे पुन्हा इथपर्यंतच म्हणजे एकूण 1, 2, 3 स्टेप्स आहेत. पहिल्यापासून बघायचं. पहिली स्टेप सांगते पहिल्या 3 लाखावरती टॅक्स असतो नील. बघा आहे तसं लिहिलं आहे. पहिल्या 3 लाखावरती टॅक्स असतो नील. पहिली स्टेप आपली झाली. पहिल्या 3 लाखावरती टॅक्स हा माफ आहे. त्यानंतर दुसरी स्टेप काय सांगते बघा. पहिली स्टेप झाली. दुसरी स्टेप सांगते ही एक स्टेप झालेली आहे. दुसरी स्टेप 3 लाख ते 5 लाख याच्यावरती 5%. 3 ते 5 याच्यावरती 5%. बघा आहे तसं इथे लिहिले. सेकंड स्टेपमध्ये फ्रॉम 3,01,000 टू 5 लाख त्याच्यावरती 5%. ही स्टेप चालू झाली 3 लाखाला. 3,01,000 म्हणजे 3 लाखाला आणि संपते 5 लाखाला. मग 3 ते 5 लाख दोन्हीत फरक आहे 2 लाखाचा. त्या 2 लाखाच्या 5% कॅल्क्युलेटरवर करा. 2 लाखाच्या 5% म्हणजे टॅक्स किती आला तर तो आला 10,000 रुपये. ओके. 3 लाखापासून 5 लाखापर्यंत दोन्हीमध्ये फरक 3 ते 5 लाख दोन्हीत फरक आहे 2 लाखाचा. त्याच्या 5% म्हणजे 10,000 रुपये. 2 स्टेप झाल्या. आता तिसरी आणि शेवटची स्टेप. शेवटची स्टेप ही नेहमी अपूर्ण असते त्यामुळे काळजी घ्यायची. तिसरी स्टेप चालू झाली 5 लाखाला. 5 लाखाला चालू झाली आणि थांबायचे कुठं आपल्याला
आपलं जेवढं इन्कम आहे तिथपर्यंत, म्हणजे कुठपर्यंत 7,60,000पर्यंत. आणि किती टक्क्यानं? 20%. बघा तिसरी आणि शेवटची स्टेप, 5,01,000 टू ₹7,60,000. जेवढं आपलं इन्कम आहे तिथं थांबायचं आणि ह्याच्यावरती टॅक्स किती? 20%. आता कॅल्क्युलेशन बघा, ही स्टेप सुरू कुठे झाली आहे? 5,00,000ला. थांबते कुठे? 7,60,000. मग 5,00,000 ते 7,60,000 फरक कॅल्क्युलेट करा. फरक कसा कॅल्क्युलेट करायचा? मोठ्या रकमेतून छोटी रक्कम वजा करा. 7,60,000तनं 5,00,000 गेले, फरक कितीचा राहिला सांगा? फरक आला 2,60,000चा. आणि ह्या 2,60,000च्या 20%, 2,60,000चे 20%, 26 दुने 52, म्हणजे टॅक्स किती आला? तर 52,000 रुपये. पहिल्यांदा काय केलं तर जी स्टेप आहे ती सुरू कुठे झाली आहे? ओके, तर ती सुरू झाली 5,00,000ला. संपते कुठे? थांबायचं 7,60,000. दोन्हीमध्ये फरक आहे 2,60,000चा. त्याचे 20% म्हणजे टॅक्स किती आला? तर 52,000 रुपये. तिन्हीच्या तिन्ही स्टेप झाल्या. करा टॅक्सची बेरीज आली किती? 62,000 रुपये. जो टॅक्स येतो त्याच्यामध्ये 4% हेल्थ अँड एज्युकेशन सेस. कशाच्या 4%? जो टॅक्स 62,000 आला त्याच्या. मग 62,000च्या 4% म्हणजे 2,480. ते ॲड करा म्हणजे एकूण टॅक्स लायबिलिटी कळेल. टोटल टॅक्स पेएबल आला 64,480. म्हणजे या व्यक्तीनं त्या 7,60,000 जे त्यांचं वार्षिक उत्पन्न आहे त्याच्यावरती गव्हर्नमेंटला वर्षभराचा 64,480 एवढा टॅक्स देणं आहे. हा वर्षभराचा टॅक्स आहे. त्याला भागिले 12 महिने केलं की एका महिन्याचा टॅक्स मिळतो, तो आला 5,373. दर महिन्याच्या सॅलरीतून, दर महिन्याच्या इन्कममधून एवढा टॅक्स कट केला पाहिजे 5,373 आणि गव्हर्नमेंटला डिपॉझिट हा केला पाहिजे. ओके, दिस इज 5th कॅल्क्युलेशन. नाव 6th अँड लास्ट कॅल्क्युलेशन. द नेम ऑफ द पर्सन इज मिस्टर रामराव जाधव. हिज एज इज 70 अँड हिज टॅक्सेबल इन्कम इज ₹12 lakhs. उत्पन्न 12 लाख रुपये आहे, म्हणजे 5 लाखापेक्षा जास्त आहे. म्हणजे यांना देखील कोणतीही सूट सवलत 87A अंतर्गत मिळणार नाही. इन्कम किती आहे? 12 लाख. पहिल्यांदा आपण मार्किंग करूया की कॅल्क्युलेशन कुठपर्यंत करायचं आहे. इन्कम हे 12 लाख रुपये. 12 लाख इन्कम म्हटल्यावरती पहिल्यांदा इन्कम मेन्शन मी इथं केलं 12 लाख. 12 लाख म्हणजे 10 लाखापेक्षा इन्कम जास्त आहे. म्हणजे इथपर्यंत, म्हणजे एकूण 1, 2, 3 आणि 4, एकूण 4 स्टेप्समध्ये कॅल्क्युलेशन करायचं आहे. 4 स्टेप्समध्ये पहिली स्टेप काय सांगते? पहिल्या 3 लाखावरती टॅक्स हा नील असतो. पहिल्या 3 लाखावरती टॅक्स नील, म्हणून दिलं ऑन फर्स्ट 3 लाख टॅक्स किती? नील. ही झाली पहिली स्टेप. पहिली स्टेप कंप्लीट केली. पहिल्या 3 लाखावरती टॅक्स हा नील आहे, तो नील मेन्शन केला. ही झाली फर्स्ट स्टेप. आता सेकंड स्टेप काय सांगते बघा. सेकंड स्टेप सांगते 3 लाख ते 5 लाख त्याच्यावरती 5%. 3 ते 5 याच्यावरती टॅक्स किती घ्यायचा? तर 5%. तेच लिहिले 3 लाख टू 5 लाख त्याच्यावरती 5%. ही स्टेप सुरू झाली 3 लाखाला, संपते 5 लाखाला. मग 3 ते 5 लाख कितीचा फरक आहे? 2 लाखाचा आहे. त्या 2 लाखाच्या 5%, 2 लाखाच्या 5% किती येतं? तर ते येतं 10,000 रुपये. 3 लाखला सुरू झालं, 5 लाखाला स्टेप संपते. दोन्हीमध्ये फरक 2 लाखाचा. त्या 2 लाखाच्या 5% म्हणजे किती? तर 10,000 रुपये. ही झाली सेकंड स्टेप. 2 स्टेप झाल्या. एकूण किती स्टेप्स आहेत आपल्याला बघा? एकूण 4 स्टेप्स आहेत. 5% पण झाले. तिसरी स्टेप 5 लाख ते 10 लाख त्याच्यावरती किती टक्के? 20%. 5 ते 10 लाखावरती 20%. मग बघा तिसरी स्टेप 5,01,000 टू 10 लाख त्याच्यावरती 20%. ही स्टेप सुरू कितीला झाली आहे? 5 लाखाला. संपते कुठं? 10 लाख. मग 5 लाख ते 10 लाख, 5 ते 10 ह्या दोन्हीमध्ये फरक किती रुपयाचा आहे? 5 लाखाचा आहे. त्या 5 लाखाचे 20% म्हणजे किती रुपये? 5 लाखाचे 20% म्हणजे 1 लाख रुपये. हा झाला ह्या स्लॅबचा टॅक्स. 3 स्टेप्स आपल्या झाल्या. 3 स्टेप झाल्या. आता फक्त चौथी आणि शेवटची स्टेप, चौथी आणि लास्ट स्टेप जी आहे ती नेहमी इनकम्प्लीट असते. चौथी स्टेप काय सांगते? 10 लाख अँड अबाव. 10 लाखापेक्षा आपलं जेवढ्याने इन्कम जास्त असेल त्याच्यावरती 30%. 10 लाखापेक्षा जेवढे इन्कम जास्त असेल त्याच्यावरती 30%. मग आपलं इन्कम किती सांगितलं एक्झाम्पलमध्ये? 12 लाख. मग 10 लाख ते 12 लाख ह्याच्यावरती 30%. आपलं इन्कम 12 लाख आहे. मग सांगा 10 लाखापासून 12 लाखापर्यंत जायचं आहे, म्हणजे मध्ये फरक किती रुपयाचा आहे? फक्त 2 लाखाचा आहे. त्याच्या 30%, 2 लाखाच्या 30% म्हणजे टॅक्स किती आला? तर टॅक्स आला 60,000 रुपये. 2 लाख जो आहे त्याच्या 30% म्हणजे किती? तर 60,000 रुपये. सर्व स्टेप झाल्या. टॅक्सची आपण अमाऊंट घेतली त्याची बेरीज करा. बेरीज किती आली? तर 1,70,000. हा झाला टॅक्स. जो टॅक्स येतो त्यामध्ये 4% हेल्थ अँड एज्युकेशनची ॲड करा. 1,70,000 जो टॅक्स आला त्याच्या 4% म्हणजे किती? 6,800. तेवढे ॲड करा आणि बेरीज करा. टोटल टॅक्स लायबिलिटी मिळेल ती आली 1,70,800.
ओके, जो काय टॅक्स आलेला आहे त्याच्यामध्ये हा एज्युकेशन सेस ॲड करून एकूण टॅक्स लायबिलिटी मिळाली 1,76,800. म्हणजे या व्यक्तीनं, ज्यांचं नाव मिस्टर रामराव जाधव आहे, ज्यांचं उत्पन्न 12 लाख आहे, त्या 12 लाखावरती त्यांनी गव्हर्नमेंटला एकूण 1,76,800 एवढा वर्षाचा टॅक्स पेड करायचा आहे. हा वर्षाचा टॅक्स आहे, त्याला भागिले 12 महिने केलं, एका महिन्याचा टॅक्स मिळाला किती? 14,733. म्हणजे यांच्या महिन्याच्या पगारातून, महिन्याच्या इन्कममधून एवढा TDS कट केला पाहिजे, टॅक्स कट करून तो गव्हर्नमेंटला जमा केला पाहिजे. ओके, सो दिस इज हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट द टॅक्स लायबिलिटी ऑफ द इंडिव्हिज्युअल्स. Okay, in this particular lecture we studied the income tax slabs for the senior citizens. Okay, and with the help of these income tax slabs we calculated the tax liability as well as the TDS amount. ओके, आजच्या या लेक्चरमध्ये आपण जे सिनियर सिटिझन्स असतात, ज्यांचं वय 60 किंवा 60पेक्षा जास्त असतं आणि 80पेक्षा कमी, त्यांच्यासाठी इन्कम टॅक्सचे स्लॅब्स काय आहेत आणि त्यांचे टॅक्स लायबिलिटी कशी कॅल्क्युलेट केली जाते याचं एक्झाम्पल आपण यामध्ये पाहिलेलं आहे. ओके, यू शुड राईट डाऊन दिस इन्कम टॅक्स स्लॅब्स ॲज वेल ॲज एक्झाम्पल अँड सोल्युशन इन युअर नोटबुक. इन द नेक्स्ट लेक्चर वी विल स्टडी द इन्कम टॅक्स स्लॅब्स फॉर द super senior citizens. Okay, so that's it with this particular lecture. Here we will stop. Thank you very much.